दृश्य सादर करीत आहोत शिवरायांच्या कर्तृत्वाचे अनोखे पैलू दाखवणारे प्रसंग। शिवरायांची धर्मक्रांती, शिवरायांची धर्मक्रांती, शिवरायांची धर्मक्रांती। आपल्या हिंदू धर्मातील ज्या काही समाजघातकी प्रथा परंपरा होत्या त्यांना मूठ माती देत धर्मालाच खऱ्या अर्थाने धर्म करत घडविलेला विलक्षण इतिहास आणि केलेल्या धार्मिक व सामाजिक सुधारणा। जिथं परस्त्रीचा आदर केला जात नाही तिथं रामायण महाभारत घडतं आणि जिथं परस्त्रीला माते समान दर्जा दिला जातो तिथंच फक्त स्वराज्य घडतं। स्त्री मग ती कोणत्याही जाती धर्माची असो तिला मान सन्मानानं वागवणं, तिचा आदर राखणं, तिच्या आबरूचे रक्षण करणं, तिची पवित्रता जपणं हे शिवरायांनी आपलं आद्य कर्तव्य मानलं होतं। परस्त्रीला आई मानणारे शिवछत्रपती होते। एक मुसलमानी स्त्री कल्याणच्या सुभेदारांची सून, तिचा मान सन्मान राखत तिच्या आबरूचे रक्षण शिवरायांनी केले। ही घटना दाखवणारा प्रसंग। सोन्या मोत्यासारखा कल्याणचा खजिना आपल्या पुढे सादर झाला। त्याची मोजदादही झाली। पण काय आबाजी? महाराज, सोन्या मोत्यासारखं अमूल्य व रत्न समान सौंदर्यपूर्ण असा एक कैदी आपल्या पुढे पेश करायचा आहे। कैदी? आणि तो कोण? कल्याणच्या सुभेदाराची सून। आबाजी, एका परस्त्रीला कैदी म्हणून पेश करावं असा विचार तुमच्या मनात आलाच कसा? महाराज, गैरसमज होतो। कल्याण खजिना ज्यावेळी लुटला त्यावेळी ही आपल्या नवऱ्यासोबत विजापूरला जात असताना सापडली। साऱ्यांसोबत तीही गिरफ्तार झाली। आपल्या आज्ञेखेरीज तिचा निर्णय कोण घेणार? त्यामुळेच ठीक आहे आबाजी, कल्याण सुभेदाराच्या त्या सुनेला आमच्या समोर हजर करा। कल्याण सुभेदारांची ती सून इतकी सुंदर, रूपवान, लावण्यवती होती की तिच्या सौंदर्याने सारा दरबार थक्क झाला। जगात त्या काळी अशी सौंदर्यवान स्त्री ती एकमेव असावी। सून दरबारात हजर होते आणि त्यावेळी आबाजी महाराजांना म्हणतात, महाराज, एक सांगावंसं वाटतं, हिला तुम्ही नाट्यशाळेत स्थान द्या। ज्या मुसलमानांनी आमच्या हिंदू आया बहिणींची तब्बल 350 वर्षे आबरू लुटली, स्त्रियांच्या पवित्रतेला कलंकित केलं, स्त्रियांवर अत्याचार जबरदस्ती केली, स्त्रियांच्या जगण्याची माती केली, त्या साऱ्यांचा सूड घ्या महाराज। खबरदार आबाजी, पुढे एक शब्दही उच्चाराल तर तुमची खैर नाही। परस्त्रीबद्दल असे मत मांडताना तुम्हाला शरम तरी कशी वाटत नाही? तुम्हाला स्वराज्य कळालेच नाही का? आबाजी, हे स्वराज्य आहे, मोगलाई नाही। तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याचा विचारही कोणी करू नका। हिला पाहताच मला मासाहेबांची आठवण झाली। आईची आठवण आणून देणाऱ्या स्त्रीवर वाईट नजर टाकू मानता? क्षमा करा महाराज,
संभाजी, आमचा सक्त आदेश आहे, ध्यानपूर्वक ऐका. मला आई समान असणाऱ्या या सुभेदाराच्या सुनेला मासाहेबांप्रमाणे वागवा. तिची खना नारळाने ओटी भरा. पालखीत बसून सन्मानाने तिला विजापूरला रवाना करा. प्रत्येक स्त्रीचा सन्मान राखा. तिचे पावित्र्य जपा. आईच्या नजरेने परस्त्रीला पहा. या आता. आपले शिवराय हे असे होते आणि शिवरायांची न्याय व्यवस्था अशी होती. संपूर्ण भारतात धर्मक्रांती घडवून आणणारा आणि शिवरायांच्या चरित्राला कलाटणी देणारा असा एक प्रसंग म्हणजे धर्मातील तरतुदींची भीती दाखवून स्वराज्य द्रोह करणाऱ्या कृष्णाजी भास्करांचा वध. अफजल खानाच्या वधानंतर प्रतापगडच्या पायथ्याशी मराठे आणि आदिलशाही फौज यांच्यात लढाई भडकली. मराठी मावळ्यांनी आदिलशाही सैन्याची सरसकट कापाकापी केली. लढाई चालूच होती. इतक्यात अफजल खानाचा ब्राह्मण वकील कृष्णाजी भास्कर तलवार घेऊन महाराजांवर धावून आला. आणि मी कधीच शक्य नाही. पण पाठीमागून वार करण्याचे शिक्षण मराठ्यांना कधीच मिळालं नाही आणि भविष्यातही मिळणार नाही. अरे वा, अफजल खानाच्या वधावरून काय समजायचं आम्ही? मी स्वतःहून पहिल्यांदा वार केला नाही. उलट प्रेमाने खानाला भेटत असताना खानानेच पाठीत खंजीर खुपसला. आपल्या जीवावर कोणी उठलं असताना गप्प गोमानं बसून स्वतःची कत्तल करून घेण्यात पण आम्ही मूर्ख नाही आहोत. पंत जशास तसे वागण्याची नितांत गरज होती. त्यामुळेच खानाला मारावं लागलं. आता तुम्हीच म्हणा, तुमचं आणि माझं काहीच वैर नसताना माझ्यावर तुम्ही चालून आला. राजे, आपण विसरत आहात. जातीनं मी ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणाला मारणे हे ब्रह्महत्येचे पातक आहे असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. धर्माची भीती कोणाला दाखवता पंत? धर्मशास्त्रातल्या तरतुदी तुमच्या जवळच ठेवून घ्या. स्वराज्यापुढे कोणताच धर्म, जात व व्यक्ती श्रेष्ठ कनिष्ठ नाही. येथे सारे समान आहेत. धर्माच्या नावाखाली तुमची सगळी दुष्कृत्य विसरून तुम्हाला माफ करण्यातला आणि ब्रह्महत्येच्या पातकाला भिणारा मी नाही. स्वतःच आणि स्वजातीचं हित जोपासण्यासाठी तुम्ही ही धर्मशास्त्र तरतूद केली. तीच तुम्हाला ही भेट. आणि त्याचबरोबर शिवरायांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याला ठार मारले व ब्राह्मणाला कधीच मारू नये, मग तो कितीही दुष्ट व क्रूर असला तरीही, असे सांगणाऱ्या धर्मशास्त्रातल्या तरतुदीलाच हादरा देत पुन्हा एक धर्मक्रांती केली. अशीच आणखीन एक महत्वाची धर्मक्रांती शिवरायांनी केली, जी न भूतो न भविष्यती अशीच आहे. त्या बाबतीतला शेवटचा प्रसंग सादर करीत आहोत. सतीच्या प्रथेवर बंदी घालणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज. हिरंगोजी, आनंदाची बातमी आहे.
बादशहाची धनाढ्य सुरत लुटून आम्ही आलो. कोट्यावधीची लूट आम्हाला मिळाली, तरी गडावर त्याचा उत्सव का नाही? इथे एवढी गूढ गंभीर शांतता का? महाराज, काय सांगू आणि कसं सांगू तेच कळत नाही. फिरंगोजी, आमच्या मनाची सत्वपरीक्षा पाहू नका. गडावरचे वातावरण पाहताच मनात अशुभतेचे पाल चुकचुकत आहे. सांगा फिरंगोजी, सांगा. आमचं हे मन काय झालं ते ऐकण्यासाठी आतुर झालं आहे. आपलं आबासाहेब शहाजीराज, फिरंगोजी, काय झालं आबासाहेबांना? घात झाला. शहाजीराज गेलं, त्याचा काळ झाला महाराज. आमच्या महासाहेब कुठे आहेत? महाराज, क्षमा सर. आई साहेब धर्माज्ञेप्रमाणे सती जाण्यास सज्ज झाल्या आहेत. गडावर त्याचीच तयारी चालू आहे. महासाहेब आणि सती? महासाहेब, आऊसाहेब, दार उघडा आऊसाहेब, नाहीतर या बंद दरवाजा बाहेर डोकं आपलं आम्ही आमचा जीव देऊ. महासाहेब, महासाहेब. शिवबा, आमचे कपाळ फुटले. तुमचे महाराज साहेब केले. आऊसाहेब, महाराज साहेबांनी आम्हाला पोरकं केलंच. आता तुम्ही देखील आम्हाला पोरकं करत आहात. महासाहेब, सती जाऊ नका. हवं तर साऱ्या विश्वातलं राज्य, ऐश्वर, सुख तुमच्या चरणापाशी आणून उभं करतो. पण महासाहेब, थांबा राजे. भाऊक होऊन धर्माचरणापासून आम्हाला रोखू नका. जिथे आमची स्वारी तिथे आम्ही. चितेवरल्या आग भरीत मेण्यातून आम्ही महाराज साहेबांच्या पायाशी जाणार आहोत. धर्माचरण? महासाहेब, हे कसले धर्माचरण? नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पाठीमध्ये मुलाबाळांना पोरकं करून त्यांना अनाथ करून सती जाण्यात कोणत्या धर्माचं पालन होणार आहे? शिवबा, स्त्री धर्म काय आहे हे आपल्यासारख्या पुरुषाला कळणार नाही. स्त्री धर्म? मासाहेब, आपल्या छत्रछायेखाली आम्ही धर्मशास्त्राचा पूर्ण अभ्यास केला. जळत्या चितेवर धर्माच्या नावाखाली जिवंतपणे स्त्रीला जाळून तिला यमयातना, वेदना व दुःख भोगायला लावणाऱ्या या धर्मशास्त्रातील सती पद्धतीचीच सती करण्याची आज वेळ आली आहे. शिवबा, होय मासाहेब. स्त्रीच्या मनाचा मुळीच विचार न करता तिला जिवंतपणे जाळण्याच्या या प्रथेचा आजपासून मूठ माती देण्याचा वज्र निर्धार आम्ही केला आहे. माझ्या राज्यात कोणतीही स्त्री यापुढे या अनिष्ट प्रथेला बळी पडून स्वतःचा जीव देणार नाही. मग भले यात आम्ही धर्मपंडित आडवे आले तरीही त्यांची मुलाहारीचा आम्ही राखणार नाही. शिवबा, मासाहेब, धर्म हा वाहत्या पाण्यासारखा निर्मळ असायला पाहिजे. समाजाचे डाग धुण्यासाठी तो समर्थ असला पाहिजे. माणसाला माणसासारखे सुखा समाधानाने जगण्याला सहाय्य करणारा धर्म असला पाहिजे. जिवंतपणे स्त्रीला जाळणारा धर्म आम्हाला नको. फक्त हिंदू धर्माचं राज्य स्थापन करणं एवढाच आमचा स्वराज्य स्थापनेमागचा उद्देश नाही, तर धर्मातील वाईट चालीरीती व कर्मकांडाला समूळ नष्ट करून स्वच्छ व पवित्र असा आम्हाला धर्म उदयास आणण्याचा आहे. समाजात क्रांती करायची आणि मग शिवरायांच्या त्या पुरोगामी विचारांनी खरोखरच क्रांती केली. जिजाऊ सती केल्या नाहीत, इतकंच नव्हे, पुतळाबाई राणेसाहेब वगळता
मराठा राजघराण्यातील कोणतीही राजस्त्री सती गेली नाही. शिवरायांच्या या क्रांतीचा परामर्श घेतल्यानंतर रसिक हो, इथेच थांबूया. आम्ही आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय